नमस्कार, मी विनायक. हे आमचं प्राईम टाइम बुलेटिन. सुरुवात करूया टॉप स्टोरीज पासून. कधी सामोरं जावं लागेल लोकांच्या समोर ह्याची खात्री देता येत नाही आणि त्यामुळे त्याचा स्वीकारायचा आत्तापासून करणं हा दृष्टिकोन आपल्याला स्वीकारल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सरकार स्थिर राहिलं पाहिजे यासाठी ज्या सरकारला आमचं समर्थन आहे. शरद पवारांनी दिलेल्या मध्यावधी निवडणुकांच्या संकेतानंतर आता राष्ट्रवादीकडून सारवासारव भाजप सरकार अस्थिर करण्याचा इरादा नाही, राष्ट्रवादीनं केलं स्पष्ट. पवार साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे, जे ते बोलतात ते करत नाही आणि जे करतात ते बोलत नाही. त्याच्यामुळे खरं काय खोटं काय ते त्यालाच विचारा. आणि महाराष्ट्र स्थिर कसा ठेवायचा याच्याविषयी आमच्याकडे योजना आहे. पण निवडणुका लागू शकतात त्याच्या पद्धतीने. मला असं वाटत नाही निवडणुका लागणार नाही. विरोधात बसायचं की सत्तेत जायचं, शिवसेनेमधला संभ्रम कायम. उद्धव ठाकरे म्हणतात विरोधात बसू, तर संजय राऊतांनी दिले सरकारला पाठिंब्याचे संकेत. त्या भेटीचा संदर्भ हा फक्त स्मृती दिनाशी संबंधित होता, त्याच्यामध्ये तुम्ही फार काही खोलात जाऊ नका. उद्धव ठाकरेंची भेट कौटुंबिक होती, त्याचा राजकीय अर्थ काढू नका. राज ठाकरेंचं स्पष्टीकरण, तर भाजप त्यांचं राजकारण करतंय. युती करायची की नाही हे शिवसेनेनं ठरवायचंय, राज ठाकरेंनी व्यक्त केलं मत. दुष्काळाचं मेमोरँडम येत्या 7 दिवसांमध्ये केंद्र सरकारकडे आम्ही पाठवणार आहोत. अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. येत्या 7 दिवसांमध्ये दुष्काळाबाबतचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राकडे पाठवणार. हरियाणामधल्या हिसारमध्ये स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु रामपालला शरण येण्याचे आदेश. रामपालच्या समर्थकांचा पोलिसांवर गोळीबार. अटक नाट्यामध्ये अनेक निरपराध जखमी. 2002 गोध्रा दंगल प्रकरणी नानावटी आयोगानं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे अखेर सोपवला अहवाल. आयोगाच्या स्थापनेपासून अहवाल सादरीकरणासाठी सरकारनं 24 वेळा दिली मुदतवाढ. बीसीसीआय एन श्रीनिवासन आणि सुंदर रमन यांना देणार संपूर्ण मदत. बीसीसीआय कार्यकारिणीच्या बैठकीत झाला निर्णय. बोर्डाला अस्थिर करण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप, तर याचिकाकर्ते आदित्य वर्मांना कोण मदत करतंय हे शोधून काढणार. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झाले 5 करार, तर द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी चर्चा. भारताला युरेनियमचा पुरवठा वाढवण्यासाठी अण्वस्त्र करारासंबंधी लवकर निर्णय घेणार. आणि आज मिकी माऊसचा 86वा वाढदिवस. डिझनी चॅनलवर मिकीचा भारतीय आउटफिट. चलो ना ना मुझे पता है. या सगळ्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण सुरुवात करूया आजच्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीपासून. हरियाणामधल्या हिसारमध्ये बाबा रामपाल याच्या आश्रमाबाहेर समर्थक आणि पोलिसांमध्ये आज झटापट झाली. रामपाल यांच्या आश्रमामधून पोलिसांवर दगडफेक केली गेली, त्याचबरोबर गोळीबार सुद्धा झाला. या समर्थकांनी पेट्रोल बॉम्ब टाकल्याचा आरोप आता पोलिसांनी केलाय, तर यात अनेक पोलीस जखमी झाले आहेत. काल सुद्धा रामपाल याच्या समर्थकांमुळे तणाव निर्माण झाला होता. बघा काय नेमकी परिस्थिती हिसारमध्ये सध्या आहे. कोर्टात काल रामपाल उपस्थित राहिला नाही आणि त्यामुळे पंजाब आणि हरियाणा कोर्टानं राज्य सरकारला चपराक लगावली. पोलिसांनी आश्रमबाहेर अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला. तर रामपालच्या आश्रमामध्ये 2006 मध्ये एक खून झाला होता आणि या हत्येचा कट रचल्याचा गुन्हा हा रामपालवर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देऊन सुद्धा रामपाल 3 वेळा गैरहजर राहिला. अखेर पंजाब आणि हरियाणा कोर्टानं रामपाल विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय. रामपालला शरण येण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय, पण हे अटक नाट्य रामपालच्या शरणागतीशिवाय संपणार नाही असा निर्धार आता पोलिसांनी केलाय. या आश्रमामध्ये अनेक सामान्य नागरिक सुद्धा आहेत आणि यात महिला आणि मुलांचा सुद्धा समावेश आहे. तर या महिला आणि मुलांचा वापर करून रामपाल समर्थक पोलिसांवर हल्ला करतायत.
जर गरज पडली तर पोलिसांनी आश्रमाच्या भिंती या JCBच्या सहाय्यानं आपण पाडणार आहोत असं सुद्धा स्पष्ट केलं. मीडिया कर्मी जो घायल है उसका मुझे बेहद दुख है और पूरी घटना की जानकारी प्राप्त करने के बाद ही मैं वह करूंगा. और मीडिया कर्मी ये हमारे मीडिया या तो लोकतंत्र की एक चौथी स्तंभ है, प्रमुख है. मैं पूरी रिपोर्ट प्राप्त होने के बाद ही मैं कोई कमेंट कर पाऊंगा. कई स्थानों पर मैं गया हूं जहां जो भी कार्रवाई करने की आवश्यकता है वहां संबंधित अधिकारियों को आवश्यक निर्देश मैंने दे दिया है. यानंतर बघूयात पुढची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भातली आहे. पंतप्रधान मोदींचा ऑस्ट्रेलिया दौरा हा आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. मोदी आता मेलबर्नमध्ये आहेत. तिथे त्यांनी ऑस्ट्रेलियामधल्या उद्योजकांशी आज संवाद साधला. त्या अगोदर आज सकाळी मोदींनी कॅनबेरामध्ये ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये भाषण केलं. भारत ऑस्ट्रेलिया संबंध सुधारण्यावर त्यांचा भर होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इतिहासाचा दुवा आहे. दोन्ही देशांना क्रिकेटचं वेड आहे आणि या दोन्ही देशांचं भविष्य एकत्र असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. भारताची प्रगती आणि भरभराट यामध्ये ऑस्ट्रेलियाची भूमिका ही महत्त्वाची असेल असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. तर मेक इन इंडिया आणि दहशतवादाचा मुद्दा सुद्धा पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियन संसदेत मांडला. टोनी ॲबट यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये सामाजिक सुरक्षा, बंदिवान कैद्यांची देशात पाठवणी, अंमली पदार्थांविरोधी मोहीम, पर्यटन आणि संस्कृती याविषयीच्या 5 सामंजस्य करारांवर सह्या केल्या गेल्या. Opportunities into concrete outcomes. Prime Minister Abbott and I discussed what we should do to impart real momentum to our economic partnership. We have agreed to speed up negotiations on the comprehensive economic partnership agreement. I also asked for easier access for Indian business to the Australian market and quicker investment approvals. India will hold a Make in India show in Australia in 2015. यानंतर बघूयात पुढची बातमी. राष्ट्रवादीच्या अलिबागमध्ये सुरू असलेल्या चिंतन शिबिरामध्ये आज शरद पवार यांनी गुगली टाकली आणि राजकीय वर्तुळात त्यामुळे एकच खळबळ माजली. निवडणुका कधीही होऊ शकतात, कामाला लागा असा आदेश त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला. पवारांच्या या वक्तव्यावर खळबळ माजल्यानंतर संध्याकाळी राष्ट्रवादीकडून आता सारवासारव केली जाते, प्रयत्न करण्यात येतोय. पवारांच्या वक्तव्याचा अर्थ वेगळा होता असं राष्ट्रवादीकडून आता सांगितलं जात आहे. बघा पवारांनी काय नेमकं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर राष्ट्रवादीचं आत्ता नेमकं काय म्हणणं. या परिस्थितीमध्ये मजबूतीनं पुन्हा पक्षाची बांधणी करणं, जिथे कमी पडलो त्या ठिकाणी दुरुस्त करण्याची खबरदारी घेणं आणि तिसरी कधी सामोरं जावं लागेल लोकांच्या समोर ह्याची खात्री देता येत नाही आणि त्यामुळे त्याचा श्रीगणेशा आत्तापासून करणं आणि त्या कामाला लागणं, तशी संघटना मजबूत करणं हा दृष्टिकोन आपल्याला स्वीकारल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. कुठेही बदल झालेला नाही भूमिकेमध्ये. पहिल्या दिवसापासून त्या भूमिकेमध्ये सातत्य आहे. सरकार स्थिर राहिलं पाहिजे यासाठी त्या सरकारला आमचं समर्थन आहे. सरकारला आमचा निश्चितपणे पाठिंबा आहे. हे प्रश्न चांगले सोडवण्यासाठी हा पाठिंबा टिकवणं हे त्यांच्या हातात आहे. हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांनी चांगले निर्णय घ्यावेत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. याचा अर्थ असा नाही की उद्या ते सरकार अस्थिर झालेलं आहे आणि उद्या चला निवडणुकीला चला, असलं काही झालेलं नाही. उगीच आपण आणि कुठेही भूमिकेमध्ये बदल झालेला नाही. पण मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. आमचं सरकार 5 वर्ष हा संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करेल असं मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी एक जी पत्रकार परिषद घेतली त्यात स्पष्ट केलं. विधानसभेतल्या कुठल्याही आमदाराला आणि कुठल्याही पक्षाला मध्यावधी निवडणुका व्हाव्यात असं वाटत नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होतील असं मला बिलकुल वाटत नाही. आमचं सरकार 5 वर्ष नीट काम करेल. तर शरद पवारांच्या याच वक्तव्यावर शिवसेनेचं काय नेमकं म्हणणं आहे ते सुद्धा बघूया. शिवसेनेने कोणताही निर्णय घेतलेला नाही. ज्यावेळेची परिस्थिती असेल जशी परिस्थिती उद्भवेल तसा शिवसेना निर्णय घेईल. पण तुर्त शिवसेनेने कोणताही निर्णय घेतलेला नाही. याचं कारण
दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये कोण कोणाच्या बरोबर आहे तेच कळत नाही. 25 वर्ष ज्यांच्या सोबत राहिलो ते आजशी लढले आणि ज्यांच्या बरोबर लढलो ते आता जे आमच्या सोबत होते त्यांच्या सोबत जातात. आणि म्हणून ही महाराष्ट्रातली अस्थिरता अनिश्चितता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत शिवसेना ही ठामपणे जनतेच्या हितासाठी विरोधी पक्षाची भूमिका खणखणीतपणाने बजावेल. मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी त्यांचं आधीचं वक्तव्य परत वाचायला पाहिजे. जेव्हा निवडणुका झाल्या आणि निकाल लागले, हे निकाल हे त्रिशंकू विधानसभेचे असताना 24 तासामध्ये शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताना सांगितलं की आम्हाला महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार हवं आहे, म्हणून आम्ही हा पाठिंबा देतोय. जर पवार साहेबांचं मतपरिवर्तन झालं असेल तर त्या मतपरिवर्तनाचं आम्ही स्वागत करतो आणि महाराष्ट्र स्थिर कसा ठेवायचा याच्याविषयी आमच्याकडे योजना आहे. निवडणुका लागू शकतात त्याच्या पद्धतीने मला असं वाटत नाही निवडणुका लागणार नाही. योजना म्हणजे आपण भाजपला समर्थन बातचीत करू आहे त्याच्यामध्ये आम्ही पाहू ना. जर शरद पवारांना वाटत असेल की महाराष्ट्र त्यांच्यामुळे स्थिर किंवा अस्थिर राहू शकतो तर तो राष्ट्रवादीचा गैरसमज आहे. महाराष्ट्र स्थिर किंवा अस्थिर हे राजकारण कसं ठेवायचं या किल्ल्यात शिवसेनेकडे आहे. यानंतर प्राईम टाइम मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. दुष्काळ हे राज्यावरचं संकट असल्याचं म्हणत दुष्काळग्रस्तांना मदत देण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळानं घेतल्याची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली. या दुष्काळाची माहिती आठवड्याभरात केंद्राकडे पाठवणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 50% कमी आणेवारी असलेल्या गावांना यातून मदत मिळेल असंही त्यांनी म्हटलं. तसंच दुष्काळ प्रश्नावरती उपाययोजना करण्यासाठी एक समिती सुद्धा स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. या समितीमध्ये अर्थमंत्री, महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री आणि मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचा समावेश असेल. ज्या ठिकाणी 50% पेक्षा कमी पैसेवारी आहे त्या ठिकाणी गाव हा घटक धरून आम्ही प्रस्ताव तयार करणार आहोत आणि येत्या 7 दिवसामध्ये हा जो प्रस्ताव आहे ज्याला आपण मेमोरँडम म्हणतो, प्रतिवेदन, ते दुष्काळाचं मेमोरँडम येत्या 7 दिवसामध्ये केंद्र सरकारकडे आम्ही पाठवणार आहोत. त्यानंतर प्राईम टाइम मध्ये एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN. IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची अंतिम सुनावणी 24 नोव्हेंबरला होणार असून त्या अगोदर आज बोर्डाच्या कार्यकारिणीची एक महत्त्वाची बैठक चेन्नईत पार पडली. N. श्रीनिवासन यांच्यावर लावलेले सगळे आरोप हे खोटे असल्याचं एकमत या बैठकीत झालं. तर मुद्गल समितीचा जो अहवाल जाहीर झालाय त्यात IPLचे COO सुंदर रमन यांच्यावर बेटिंगचा ठपका ठेवला गेलाय. पण सुंदर रमन यांना सुप्रीम कोर्टात त्यांची बाजू मांडू देण्यासाठी बोर्ड संपूर्ण मदत करणार असल्याचं सुद्धा आज बोर्डाचे पदाधिकारी संजय पटेल यांनी म्हटलं. त्यामुळे बोर्डाच्या या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. तर नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी बोर्डाची वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे, AGM जी आहे, ती आता 17 डिसेंबरला होणार आहे. यानंतर प्राईम टाइम मध्ये सध्या इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.